नमस्कार, मी मेघा अमित कांबळे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ड्रॉपडाऊन मेनू कसा क्रिएट करायचा आणि त्याला स्टाईल कशी करायची हे पाहणार आहोत. पण त्याच्या आधी जाणून घेऊया ड्रॉपडाऊन मेनू म्हणजे काय. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, व्हॉट इज ड्रॉपडाऊन मेनू. ड्रॉपडाऊन मेनू इज अ लिस्ट ऑफ ऑप्शन्स. तर ड्रॉपडाऊन मेनू म्हणजे काय. तर ड्रॉपडाऊन मेनू म्हणजे एक पर्यायांची यादी. जेव्हा एखादा युजर्स एखाद्या मेनूवर क्लिक करतो किंवा माऊसवर ओव्हर करतो तेव्हा त्याखाली अवेलेबल असलेली जी पर्यायाची यादी दिसते. त्यामुळे अनेक लिंक किंवा अनेक पर्याय कमी जागेत व्यवस्थितपणे दाखवता येते आणि वेबसाईटवर नेव्हिगेशन करणं अगदी सोपं जातं. हे ड्रॉपडाऊन मेनूमध्ये आपण करतो. तर नेक्स्ट बघा, a drop-down menu is a navigation component used in website to display a list of options when the user clicks or over a menu items. तर बघा, ड्रॉपडाऊन मेनू हे वेबसाईटमध्ये वापरले जाणारे असे नेव्हिगेशन पार्ट आहे की जेव्हा एखादा युजर्स एखाद्या मेनूजवर किंवा एखाद्या आयटमवर क्लिक करतो तेव्हा तो माऊस ओव्हर होतो. तर माऊस ओव्हर झालं तर त्याच्यानंतर आपल्याला खाली दिलेली ऑप्शनची यादी कमीत कमी जागेत आपण तिथं व्यवस्थित दाखवली जाते. नेव्हिगेशनमध्ये ते एकदम करायला सोपे आहे, युजर फ्रेंडली आहे. तर तिथं नेव्हिगेशनची जी यादी दिसते तर त्याच्यामध्ये आपण ड्रॉपडाऊन मेनू अगदी व्यवस्थितपणे इझिली डिस्प्ले करू शकतो. तर नेक्स्ट बघा, व्हॉट इज तर सेकंड बघा, युजेस ऑफ ड्रॉपडाऊन मेनू. तर बघा, ड्रॉपडाऊन मेनू आपण कोणत्या ठिकाणी यूज करू शकतो. तर फर्स्टली नेव्हिगेशन बारमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादी वेबसाईट बघता तर त्याच्यामध्ये वरती नेव्हिगेशन पार्ट असतं, त्याच्यामध्ये आपण ड्रॉपडाऊन मेनूचा यूज केला जातो. ई कॉमर्स वेबसाईट्स असतील, फॉर एक्झाम्पल एखादी मेशोची किंवा ॲमेझॉनची जर वेबसाईट घेतला तर त्याच्यामध्ये ऑप्शनसमध्ये जे मेनू दिसत आहे तर त्यासाठी आपण ड्रॉपडाऊन मेनू यूज करणार आहे. तर ते तुम्हाला ई कॉमर्समध्ये दिसतील की कशा प्रकारे ते ड्रॉपडाऊन मेनूज घेतले किंवा काय, तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. एज्युकेशनल वेबसाईटसाठी सुद्धा ड्रॉपडाऊन मेनूचा यूज केला जातो. एखादी कंपनी असेल तर त्या कंपनीमध्ये सुद्धा कंपनीची एखादी जर वेबसाईट घेतली तर त्याच्यामध्ये सुद्धा ड्रॉपडाऊन मेनूचा यूज केला जातो. आणि पोर्टफोलिओ वेबसाईटसाठी सुद्धा ड्रॉपडाऊन मेनूचा यूज केला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेव्हिगेशन बारमध्ये ड्रॉपडाऊन मेनू कसं ॲड करायचं हे पाहणार आहे. तर स्टार्ट करूया. तर बघा, आपण फर्स्टली नेव्हिगेशन टॅग घेतो आहे ज्याला आपण नॅव टॅग म्हणतो आहे. तर नॅव टॅगमध्ये आता स्टाईल करूया. तर नंतर आपण UL घेतले. UL म्हणजे मेन्यूज आयटम जे आपण प्रत्येक मेनूसाठी वापरणार आहे. त्याच्यानंतर LI घेतले लिस्ट आयटमसाठी, जे आपण प्रत्येक लिस्ट दाखवणार आहे त्याच्यासाठी LI घेतले. नंतर अँकर टॅग वापरून आपण HREF ज्याच्यामध्ये आपण लिंक प्रोव्हाइड करतो आहे. तर इथं मी हॅश ठेवला, तुम्ही दुसरं काही ते लिंक देऊ शकता. नंतर पहिलं होम पेज घेतले. नंतर आपण सेकंड घेऊया अबाउट पेज. तर आपण नंतर परत LI वापरून आपण ड्रॉपडाऊन देणार आहोत. इथं बघा, तर सुरुवातीला आपण परत हॅश घेऊन कोर्सेस घेतले. तर कोर्सेसमध्ये आपण आता ड्रॉपडाऊन देऊया. तर UL क्लास घेऊन ड्रॉपडाऊन नावाचा क्लास आपण घेतला आहे जो ULमध्ये दिला आहे. त्याच्यानंतर परत UL क्लास आपण वापरून LI क्लास वापरून आपण ड्रॉपडाऊन देणार आहे. तिथे अँकर टॅग वापरून परत आपण इथे ड्रॉपडाऊन देणार आहे. तर इथं सुरुवातीला हॅश वापरले. तर HTML घेतलं आहे. तर ते कोर्सेसमधलं फर्स्ट HTML घेतलं. तर सेकंड आपण घेऊया CSS. तर बघा, ते परत LI वापरून आपण इथे CSS घेऊया.
तर थर्ड आपण याला वापरून आपण जावास्क्रिप्ट घेऊया. आपण लिस्ट आयटम दिले ते प्रत्येक लिस्टसाठी असणार आहे. तर बघा इथे जावास्क्रिप्ट घेतले. तर असे ड्रॉपडाऊनचे 3 टाईप्स झाले जे आपल्याला ड्रॉपडाऊनमध्ये दिसणार आहेत. तर आपण आता परत आपल्याला कॉन्टॅक्ट पेज घ्यायचं आहे. तर त्यासाठी परत यायला आहे, त्याच्यामध्ये अँकर टॅगमध्ये हॅश वापरून कॉन्टॅक्ट तयार झाले. तर अशा प्रकारे इथे नेव्हिगेशनचं स्ट्रक्चर तयार झाले. तर आता आपण प्रोग्राम सेव्ह करूया आणि रन करून बघूया का आउटपुट दिसते. तर बघा इथे आउटपुट डिस्प्ले झाले जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. कोर्सेसमध्ये आपल्याला 3 टाईप्स दिसत आहेत, HTML, CSS आणि जावास्क्रिप्ट. तर आपण स्टाईल करूया. आता याला हेडमध्ये स्टाईल टॅग घेऊन वापरूया. तर स्टाईल स्टार घेतले म्हणजे युनिव्हर्सल सेक्टर, त्याच्यामध्ये पूर्ण प्रोग्रामसाठी असणार आहे. तर मार्जिन पॅडिंग 0.0 पिक्सेलचे सेट केले. बॉक्स सायझिंग आपण बॉर्डर बॉक्समध्ये आपण डिस्प्ले करणार आहे. तर नेक्स्ट बघा बॉडीमध्ये आपण फॉन्ट फॅमिली एरियल ठेवले. तुम्ही ते काही देऊ शकता फॉन्ट फॅमिली. परत नेव्हिगेशन बार सेट केला आहे. तर बॅकग्राऊंड कलर आपण इथे ब्लॅक ठेवला आहे जेणेकरून तो प्रोफेशनल वाटेल. त्याच्यानंतर नेव्हिगेशनमध्ये UL म्हणजे मेन्यूज आयटम, त्याला लिस्ट स्टाईल आपण नन ठेवतो आहे कारण जे बुलेट असेल ते रिमूव्ह करण्यासाठी. डिस्प्ले पण फ्लेक्स ठेवला आहे एका लाईनमध्ये दिसण्यासाठी. त्याच्यानंतर नेव्हिगेशन ULमध्ये लिहिलं आहे. तर सेट करूया. तर पोझिशन आपण इथे रिलेटिव्ह ठेवले. तर नेक्स्ट बघा कलर आपण इथं टेक्स्ट कलर व्हाईट ठेवला आहे. नेव्हिगेशनमध्ये ULमधील अँकर टॅगला कलर आपण व्हाईट ठेवला आहे. टेक्स्ट डेकोरेशन नन, जे अंडरलाईन आहे ते रिमूव्ह करण्यासाठी. आणि पॅडिंग आपण सेट केली 15 पिक्सेल टू 20 पिक्सेल. त्याच्यानंतर आपण ओव्हर इफेक्ट देणार आहे नेव्हिगेशनला ULमधील LI म्हणजे प्रत्येक लिस्टसाठी. तर इथे बॅकग्राऊंड कलर बघा, तर आपण इथे बॅकग्राऊंड कलर ग्रे ठेवला आहे. तर सेव्ह करूया आणि रन करून बघूया आधी. तर बघा इथे डिस्प्ले दिसते ग्रेमध्ये. आपण ओव्हर इफेक्ट इथे आपल्याला दिसतो आहे. तर नेक्स्ट आपण आता ड्रॉपडाऊनला करायचं आहे सेम असंच. डिस्प्ले आपण नन ठेवलं आहे जेणेकरून थोडासा तात्पुरत्या वेळासाठी दिसणार नाही. पोझिशन आपण ॲब्सोल्यूट ठेवलं आहे आणि टॉपला आपण 20% दिले, लेफ्टला 0%. बॅकग्राऊंड आपण परत ब्लॅकच ठेवलं आहे आणि मिनिमम वेट त्याची 138 पिक्सेल अशी ठेवली आहे. तर ड्रॉपडाऊन LIला आपण विड्थ 100% सेट केली आहे. LIमधील अँकर टॅगला आपण पॅडिंग दिले 15 पिक्सेलचं जेणेकरून ते मोठं आणि व्यवस्थित दिसेल. तर इथं बघा कलर आपण ब्लॅक ठेवला आहे आणि तात्पुरता आपण ब्लॉक करतो आहे डिस्प्ले. तर सेव्ह करून प्रोग्राम रन करून बघूया. तर बघा इथे प्रोग्राम रन झाले. तर अशा प्रकारे ड्रॉपडाऊनमध्ये चेंजेस होऊ शकतात. तर इथे चेंजेस आपल्याला करता येईल. तर अशा प्रकारे आपल्याला आज ड्रॉपडाऊन मेनू कसा क्रिएट केला आणि स्टाईल कशी दिली हे पाहिलं. तर तुम्हाला सुद्धा वेब डेव्हलपमेंटमध्ये करिअर करायचं असेल किंवा अशा नवीन गोष्टी शिकायच्या असतील ज्या तुम्हाला माहीतच नाही, तर त्या सोप्या ट्रिकमध्ये मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू.